जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सगळ्यात मोठा पक्ष तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत, तर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा सोनावारमधून पराभव, बिरवाहमधून विजय। झारखंडमध्ये भाजप स्वबळावर करणार सत्ता स्थापन, भाजपला पहिल्यांदाच झारखंडमध्ये पूर्ण बहुमत। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। महाराष्ट्र नामामध्ये आपण राज्यातल्या बातम्या बघणार आहोत, पण जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या निवडणुकांचे निकाल आलेले आहेत। झारखंडमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये नेमकं कुणाची सत्ता येणार? पीडीपी आणि भाजप एकत्र येणार का पीडीपी आणखी कुठल्या पक्षाच्या मदतीने सरकार बनवणार? याबद्दल अजूनही स्पष्ट निर्णय येत नाहीये, पण तरी सुद्धा अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत। याबरोबरच बघूया राज्यातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। मराठा आरक्षणाचा नवा कायदा विधिमंडळामध्ये मंजूर, तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा वगळला। राज्यपाल धक्काबुक्की प्रकरणी आरोप असलेल्या काँग्रेसच्या 5 आमदारांचं निलंबन मागे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेमध्ये केली घोषणा। बहुचर्चित केळकर समितीचा अहवाल विधिमंडळामध्ये मांडला, पण सरकारने चर्चा मात्र टाळली। निधी वाटपामधला विदर्भ आणि मराठवाड्याचा वाटा वाढवण्याची शिफारस। राज्यामधला आडत वसुलीबद्दलचा घोळ आणखी वाढला, पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती देताना सरकारकडून गडबड झाल्याचं उघड, सरकारच्या स्थगिती आदेशाची प्रत आयबीएन लोकमतच्या हाती। उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही बेळगावच्या नाट्य संमेलनामध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधीच नाट्य परिषदेनं घाईघाईनं पत्रक काढल्यामुळे एकीकरण समिती नाराज। सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यातून चोरट्यांनी पळवली तोफ, 85 किलोंची ऐतिहासिक पंचधातूची तोफ गेली चोरीला। आणि ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा, लहानग्यांच्या गिफ्टसाठी बाजारामध्ये अनेक पर्याय, सगळीकडे मेरी ख्रिसमसची धूम। या सगळ्या बातम्या आहेत, पण पहिली बातमी आहे मराठा आरक्षणाबद्दलची। मराठा आरक्षणाचा नवा कायदा विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। हा नवा मसुदा विधान परिषदेच्या मंजुरीसाठी लवकरच विधान परिषदेमध्येही मांडला जाणार आहे। यापूर्वी मराठा आरक्षणाबद्दल सरकारने अध्यादेश काढलेला होता, पण मुंबई हायकोर्टाने या अध्यादेशाला आक्षेप घेतला होता, तो स्थगित केला होता। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला, पण सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनच आहे असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे। आणि आज अटॉर्नी जनरल यांच्या सल्ल्याप्रमाणे सरकारने नवा कायदाच केलाय असंही सरकारने म्हटलंय। पण मराठा समाजाच्या सोबतच मुस्लिमांनाही आरक्षण द्यावं या मागणीवरून विरोधकांनी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ घातला आणि त्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धर्माच्यावर आधारित आरक्षण देता येत नाही आणि यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मागे पडलाय। बघूया सरकारची काय बाजू आहे आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे। मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा आम्ही विचार करू। मागे सुद्धा राणे समितीने मराठा समाजाला 20% आरक्षण सुचवलं होतं, पण मुसलमान समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून 5% मुसलमान समाजाने 16% मराठा समाजाला, असं मराठा समाजावर मुसलमान समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यावेळी पण अन्याय केला गेला। आणि आज सुद्धा सभागृहामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देणारं बिल आणलं, त्या विधेयकावर चर्चा करून पाठिंबा द्यायच्या ऐवजी मुसलमान समाजाला आरक्षणाचं बिल आणा। आम्ही कुठे कोणाच्या विरोधात नाही, आम्हाला कुठलं तेढ निर्माण करायची नाही, पण कायद्याने ॲडव्होकेट जनरलचं मत घेतल्यानंतर त्याचं आणू हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा समोरच्या विरोधकांनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने या विषयामध्ये मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या बिलावर पाठिंबा न देता सभागृहात गोंधळ घातला। यातून दुटप्पी भूमिका त्यांची ध्यानात आली।
संपूर्ण कामकाजावर आम्ही आमचा अंतिम आठवड्याचा महत्त्वाचा प्रस्ताव असताना देखील बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। आमची हीच भूमिका आहे की मराठा समाज मुस्लिम समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। हे आरक्षण मिळत असताना इतर समाजाला मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का त्या ठिकाणी लागला नाही पाहिजे, परंतु त्याबद्दलची सकारात्मक भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आम्हाला अजिबात त्या ठिकाणी पाहावयास मिळाली नाही। त्यांच्या इतर देखील मंत्र्यांची भूमिका त्यामध्ये दुटप्पी आम्हाला पाहावयाला मिळाली आणि हे अतिशय चुकीची बाब आहे। विरोधकांची टीका आपण ऐकलेली आहे, पण मराठा आरक्षणाबद्दल सरकारने नवा कायदा मंजूर केला। धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही या कोर्टाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मागे पडलेला आहे आणि याबद्दलच काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचंही मत आम्ही जाणून घेतलं। मराठा समाजाला आरक्षण देण्याचं बिल विधानसभेत सादर करण्यात आलं, ते मंजूर करण्यात आलं आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत, इम्तियाज जलील आहेत, दोन्ही नेते आपल्यासोबत आहेत। साहेब, मुस्लिम समाजाला डावलून मराठा समाजाचं आरक्षण या ठिकाणी सादर करण्यात आलं, मंजूर करण्यात आलं, काय भूमिका राहील? सरकारचा हेतू खरं म्हणजे स्पष्ट नाही आहे। दोन्ही आणायचं, दोन्ही बिल आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही विधेयक त्यांनी आणायला पाहिजे होते। तो सरकारचा फार मोठा त्याच्यामध्ये तो आक्षेप आमच्या सरकारबद्दल जो आहे की त्यांना एक तर मराठा समाजाबद्दलही फार त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण द्यायचं नाही का, हा खरं मध्ये त्यांचा हेतू त्यातून पुढे येतो। इम्तियाज जी, सबसे बड़ी बात है कि ये आरक्षण सुप्रीम कोर्ट ने दिया था एजुकेशन के लिए, ये यहाँ पे जो नौकरी में आरक्षण है उसका मुद्दा नहीं लिया है, क्या कहेंगे? देखिए, जब सरकार बनती है तो ये सभी की सरकार होती है, उसमें ये नहीं होता है कि मराठाओं के लिए ही हम फायदा करेंगे, मुसलमानों को छोड़ देंगे। अब सवाल ये पैदा होता है कि अगर आपने ये फैसला कर लिए है कि नहीं हम सिर्फ मराठास का लेंगे, मुसलमानों को छोड़ देंगे, तो जो आप कह रहे हैं एक तरफ कि सबका साथ सबका विकास, तो ये कैसा साथ है? और मुसलमान जो आरक्षण मांग रहा है ये कोई शौक से नहीं मांग रहा है। सरकार ने कई कमेटियां गठित की थी, पिछले 10-15 सालों के अंदर जितने कमेटियां आई थी वो कमेटी ने ये बताया था आप ब्राह्मण्स को भी दीजिएगा, अगर ब्राह्मण्स के अंदर भी अगर कोई अच्छे सोशली इकोनॉमिकली वो है तो उनको भी दे दीजिएगा। लेकिन अगर आप इस नजर से देखेंगे कि नहीं हमने मुसलमानों से कोई मतलब नहीं है, मुसलमानों को हम लोग नहीं देंगे, तो ये गलत बात है। हम सब इसमें धार्मिक रंग दिया जा रहा है? बिल्कुल यकीनन धार्मिक रंग दिया जा रहा है। अगर ऐसा नहीं होता है तो हम ये सवाल पूछना चाहते हैं कि आप जब सुप्रीम कोर्ट में गए तो आपकी ये जिम्मेदारी थी कि आप सुप्रीम कोर्ट में जाकर सुप्रीम कोर्ट को ये मनाए और ये कहे कि अगर मुसलमानों को आप रिजर्वेशन 5% एजुकेशन में दे रहे हैं तो वो एजुकेशन किस काम का रहेगा अगर आप नौकरियों में रिजर्वेशन नहीं देंगे। कुठेतरी धार्मिक रंग या सर्व प्रकरणाला दिला जातोय की काय, अशी शंका विरोधी पक्षातल्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, नागपूर। यानंतर बघूया राज्यपाल धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांचं जे निलंबन करण्यात आलं होतं ते निलंबन आता मागे घेण्यात आलेलं आहे। वीरेंद्र जगताप, अब्दुल सत्तार, राहुल बोंद्रे, अमर काळे, जयकुमार गोरे या काँग्रेसच्या 5 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेमध्ये मांडला आणि निलंबन रद्द झाल्याची घोषणाही केली। विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेल्या निदर्शनामध्ये राज्यपालांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून या आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं। या आमदारांचं निलंबन मागे घेतलेलं असलं तरी राज्यपाल धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे। काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून यायचं आणि विदर्भाची मागणी करायची हे चालणार नाही असं राणेंनी म्हटलेलं आहे। वेगळा विदर्भ मागायचा असेल तर आधी राजीनामा द्या असंही ते म्हणाले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यांनी विदर्भाची तोडण्याची भाषा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना नाही करायला पाहिजे। राजीनामा द्या, या रस्त्यावर मागा। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा व्हायचं आणि महाराष्ट्राचा अखंड मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र तोडायचा ही भाषा करायची नाही, बरोबर आहे। उद्या विदर्भावर अन्याय झाला तरी मी येणारच, आतापर्यंत मी चाललोय। त्यामुळे असं नाही कोकणासाठी बेसून त्यांना कमी करता येणार नाही, कारण विदर्भाप्रमाणे कोकणी मागे राहील। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून राजकारण असं सुरू राहणार आहे। यानंतर आपण एक ब्रेक घेऊया, पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत।
शेतीमालावरची अडत नेमकी कुणी द्यायची यावरून राज्यामध्ये बराच घोळ सुरू आहे। अडत वसुलीच्या आदेशाला स्थगिती देताना सरकारकडूनच तांत्रिक चूक झाली आहे हे समोर आलेलं आहे आणि याबद्दलची मूळ प्रत IBN लोकमतच्या हाती लागलाय। पण पणन संचालक सुभाष माने यांनी अधिनियम 32(2) नुसार एक आदेश काढलेला होता आणि यामध्ये अडत कुणाकडून वसूल करावी याचा उल्लेख नाही असं म्हटलेलं होतं। पण सुभाष माने यांनी जो हा आदेश दिलाय या आदेशामध्ये अडत ही खरेदीदारांकडूनच वसूल करावी असा स्पष्ट उल्लेख आहे आणि हा आदेश 31(2) या अधिनियमानुसार काढला हेही स्पष्ट होत आहे। त्यामुळे सरकारने ही तांत्रिक चूक कशी काय केली याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। नाशिकचे शेतकरी शिवनाथ बोरसे यांनी सरकारच्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांकडून अडत वसूल करू नये अशी मागणी केली आहे। सध्या आडत या विषयावर महाराष्ट्रामध्ये जो काही घोळ चालू आहे त्याचं खरं तर वस्तुस्थिती कोणी समजून घेत नाही। पहिली गोष्ट म्हणजे आडत शेतकऱ्यांकडून वसूल करावी अशी कायद्यामध्ये तरतूदच नाही। तो तांत्रिक दृष्ट्या चुकीचा आहे। कारण असं की साहेबांनी काढलेला आदेश हा कायद्याच्या कलम 31(2) नुसार काढलेला आहे आणि स्थगिती ही कायद्याच्या कलम 32(2) नुसार दिलेली आहे। म्हणजे तांत्रिकरित्या ही स्थगिती नाहीच, सरकारने दिलेली स्थगिती नाही, म्हणजे माने साहेबांचा आदेश हा कायम आहे असं आम्ही मानतो आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। आणि याबद्दल बोलूया आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांच्याशी। अद्वैत, आडत वसुलीवरून बराच घोळ सुरू आहे आणि व्यापाऱ्यांनी जो इशारा दिला त्यापुढे सरकार नमलं असं म्हटलं जात आहे, पण ही आडत वसुली आता शेतकऱ्यांच्या माथी मारली जाते की काय असाही प्रश्न निर्माण होतोय। जो काही स्थगितीचा आदेश काढण्यात आलेला होता त्याची प्रत IBN लोकमतकडे आहे, नेमकं त्यामध्ये काय म्हटलंय आणि सरकारकडून कशी तांत्रिक चूक झाली आहे? आरती, आपण जर बघितलं तर प्रचंड गदारोळ झाल्यानंतर काल सरकारने मानेंच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि स्थगिती देताना जे पत्रक काढले त्या पत्रकाची ही कॉपी आहे आणि आपण जर बघितलं तर इथं असं म्हटलेलं आहे की कलम 32(2) नुसार आडत कोणाकडून वसूल करावी याचा कुठलाही उल्लेख नाही। म्हणजे स्थगिती आदेश देताना सरकार म्हणतंय की हा पणन अधिनियमाच्या 32(2) नुसार काढलेला आहे आणि कुणाकडून वसूल करावी याचा स्पष्ट उल्लेख नाही, म्हणून आम्ही स्थगिती देतोय। ही ती प्रत आहे। आता जर आपण मूळ प्रत बघितली, सुभाष माने यांनी 20 तारखेला जो मूळ आदेश काढलाय त्याच्यामध्ये इथं 31(2) म्हटलेलं आहे। म्हणजे 31(2) नुसार सुभाष माने म्हणतायत की शेतकऱ्याकडून कोणतेही सेवा शुल्क वसूल न करता खरेदीदाराकडून करावं। याचा अर्थ स्पष्ट आहे की सुभाष मानेंनी स्वच्छपणे 31(2) नुसार ही आडत जी आहे ती खरेदीदाराकडून म्हणजे व्यापाऱ्याकडून वसूल करायची असं म्हटलं होतं। सरकार मात्र 31(2) च्या ऐवजी 32(2) असं म्हणतंय। आता ही चूक तांत्रिक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे का जाणून बुजून केलेली आहे त्याच्याबद्दल घोळ आहे। त्याचं कारण जर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही शेतकऱ्यांकडून वसूल न करता खरेदीदाराकडून करावी आणि सरकार म्हणते की ती कुणाकडून वसूल करावी हे स्पष्ट होत नाहीये। त्यामुळे हा वेळ घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे का हेही कळत नाहीये। परंतु याचा अर्थ जो शेतकरी सगळे आता बोरसे म्हटले ते अभ्यासू शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळं या चुकीमुळे सरकारच्या तांत्रिक सुभाष मानेंचा आदेश हा कायम राहिलेला आहे, म्हणजे त्या आडतीला स्थगिती नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आडत ही वसूल केली जाऊ नये। आता सरकारने चंद्रकांत पाटील जे या खात्याचे मिनिस्टर आहेत त्यांनी खुलासा करणं आवश्यक आहे की हा नेमका काय घोळ आहे, ही खरोखर तांत्रिक चूक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, जाणून बुजून केलेली चूक आहे, याचा खुलासा जो आहे तो होणं आवश्यक आहे। बरोबर आहे, सरकारनेच खुलासा करणं आवश्यक आहे, कारण जर शेतकऱ्यांकडून अडत वसूल करायची असेल तर व्यापाऱ्यांना यामध्ये पूर्णपणे सूट मिळते आणि यामुळे शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरकारने हा जे आपले आदेश आहेत ते पुन्हा एकदा पडताळून बघावेत आणि तांत्रिक चूक असेल तर ती दुरुस्त करावी, त्याचा खुलासा द्यावा। यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। यानंतर बातमी बघूया, राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यातली 85 किलोची ऐतिहासिक तोफ चोरीला गेली आहे। मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून जवळच असलेल्या आडगाव राजा इथल्या जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये काही वर्षांपूर्वी खोदकामामध्ये पंचधातूच्या 6 तोफा सापडल्या होत्या। या तोफा सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या महालामध्ये पुरातत्व विभागानं पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवल्या होत्या, पण काल रात्री त्यातली एक तोफ चोरीला गेली आहे आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे।
या बातमीचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत, पण महाराष्ट्र नामामध्ये आता इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.